तू माझ्या अवकाती देऊ शकत नाही. तुला सांगतोय का बच्चू कडू हा मेल्यावरही मरेपर्यंतही कोणाच्या आंधळीनं पाणी पिणार नाही, कोणाच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार जे काही सामान्य लोक आहे, कामगार हेच आमचं दैवत आहे. ते तुझी लायकी आहे, तुला लायचाटे धंदा आहे, तुला व्यवस्थित कार्यक्रम आला असेल, वरतून देवाभाऊनं कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघेजणं. दुसऱ्याचं काढल्यापेक्षा तुम्ही पाहना काय आहे तर. तुम्ही स्वतः नवरा बायको एका पक्षात राहू शकत नाही आणि भाजपवाल्याची तर कमाल आहे. किती लाचारी कराल तुम्ही यांची. ज्यांनी मार खस्ते घातले, अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, तो कार्यकर्ता भाजपमध्ये राज्यात कुठं दिसत नाही. आणि हे असेच आणले, कुठून आणले, पकडून काय आणले. ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या, मोदींना शिव्या दिल्या, त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या. भाजपची ही लाचारी म्हणजे याचं तर संशोधन व्हायला पाहिजे, एवढी लाचारी. आणि या ह्याच्यामध्ये कुलकर्णी असेल, तुमचं तो पातुरकर असेल किंवा डेहनकर असेल, हे अरुणभाऊ अडसळ असेल, हे फॅमिली किती कष्ट भोगले यांनी भाजपामध्ये अमरावतीत. आणि आता हे नवीन कुठून आणलं आहे, हे बोलाचे धनी आहे. आणि मला वाटते देवाभाऊचा कार्यक्रम आहे, अरे बा तुम्ही का बोलत नाही. बच्चू कडूला आळवा, तो शेतकरीच्या बाजूने उभा राहत आहे, शेतकरी त्याच्या बाजूने उभं राहत आहे. हे शेतकरी विरोधी आहे दोनही जोडपे, शेतकरी शेतमजूर.